व्यक्तिमत्व शिवाजी पाटील, नितेश पाटील, नितीन केणी, निहाल ठाकूर आणि आमचं अख्खं बालपण या सगळ्यांच्या सोबत गेलं. वी आर प्राऊड ऑफ यू बॉईज. ज्या अनुषंगानं आज सगळे एक स्पर्धक म्हणून मला आजही आठवते ती 20,000ची झालेली एक छोटीशी सुरुवात आणि बनलेला आज एक मोठा 2 लाखाचा 1.5 लाखाचा असा भव्य दिव्य क्रीडा सोहळा. सुरुवात शून्यात नव्हतं, आयुष्याचा शेवट एक सोहळा बनला पाहिजे. आज तो अभिमानास्पद क्षण या धरणा गावाला जर कोणी दिला तर या आयोजन समितीने दिला. गावदेवी चषक आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल मैदानावरती पडतो. 10 वाजून मिनिटं झाली आहे त्या ठिकाणी 13. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल फुल टॉस. अपेक्षा नव्हत्या खरं तर बाटसला की पहिला इनिंगचा बॉल फुल टॉस येईल आणि तो देखील अशोक डिंडाला आणि नौशादला. आणि सुरुवात झाली आहे मैदानावरती एक डबल ना. अकाउंट ओपन होतं. बॅटिंग करणाऱ्या टीम भूमी 11 मांडा क्रिकेट संघाचं. भूमी 11 मांडा 30 टीम. हंगामातली पहिलीच रायगडची स्पर्धा मानाची फाराजी म्हात्र्यांची नागझरीची. त्या स्पर्धेतलं टायटल जिंकून मालिकावीराचा किताब जो ठरला लिटल मास्टर ऑफ टिटवाळा. नॉन स्ट्रायकंडला अशोक डिंडा, त्याच्या सोबतीनं नौशाद आला. बॉलिंग ट्रॅक वरती आहे निलेश. लोवर फुल टॉस. मिड ऑनला बॉल. रनआउटचा कॉल आणि थ्रो खराब. भरपूर वेळ होता. एकाच ट्रॅक वरती दोन्ही गाड्या होत्या आणि इमर्जन्सी ब्रेक लागावा. मिस्टेक ड्रायव्हर कडनं नाही तर अगदी ट्रॅक चेंज करताना व्हावी अगदी तसंच हे चित्र आपल्याला पाहायला मिळावं. फ्री विकेट होती इथे मध्ये झाली मिस्टेक फिल्डर कडनं. एक सिंगल कंप्लीट. मागच्या 2 बॉल मध्ये 3 आणि स्ट्रायकर एंडला पोहोचलाय बॅटिंग करण्यासाठी अशोक डिंडा. गेम ऑन. मॅच नंबर 3. फटका चालला सरळ एक्स्ट्रा कव्हरला. इनसाइड आउट. अशोक डिंडा लिटल मास्टर सुरुवात करतो एक नेत्रदीपक फटक्यानं. फिल्डिंग क्वालिटी झाली आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी बॉल स्टॉप केलाय. लेझी क्रिकेट. थोडा काळ का होईना काही कॅज्युअलनेस पाहायला मिळालं होतं. रनआउटची विकेट गेली असती मात्र अगदी नौशादनं कॉल केला की सेकंड कंप्लीट करायचे. चौकार गेलेला नाहीये आणि हा ऍक्शन रिप्ला तुमच्या समोर का फोल्डिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चिनू पाडल. चिनू पाडल हे नाव म्हटलं की अगदी तुम्हाला उजव्या हाताला असणारा रायगड टानस बॉल क्रिकेट जगतातील एक फास्ट तेज तर्रार रोहिंजन एक्सप्रेस. चांगला बॉल. आपण चर्चा करत होतो वेगाची. हा फिरवला होता अगदी स्लो वन कमी गतीनं टाकला आणि बीट केला त्या ठिकाणी अशोक डिंडाला. मांडा विरुद्ध मॅच तुम्ही एन्जॉय करता तुर्मेच्या दरम्यान. एका बाजूला कुमार 11 या नावाचं दमखम तर दुसऱ्या बाजूला भूमी 11 नावाची ताकद. आज सत्ता कुणाची. मांडा की टीम तुर्भे. जगन्नाना की भूषण पाडल. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वन लेग कट आउटसाइड डी ऑफ अवे फ्रॉम दी बॉडी. सगळ्या गोष्टी प्लान सेट करून आली है. जो मुस्कुरा रहा उसे दर्द न पाला होगा. जो चल रहा उसके पाँव में भी छाला होगा. कुछ नहीं मिलेगा इस दुनिया में. जो चलेगा और जलेगा उसी दिया में जीत का उजाला होगा. 5 बॉल मध्ये आलेत 5. इथे फटका चांगला. मड विकेटला चेस फुलडासाठी इन फ्रंट ऑफ दी सेंटर. बॉल स्टॉप केला जाईल. मिसफील्ड मिसफील्ड मिसफील्ड. हे नातं काही सुटत नाहीये कुमार 11 तुर्भेचं. षटक संपला मैदानावरती. पहिलं बॉटम दी एंड ते राहिलं गोलंदाज निलेशच्या नावावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात ज्या जाऊन पोहोचल्यात या ठिकाणी. स्कोर कार्ड वरती 7. हा तर पुढची जी मॅच आहे वाकलन आणि दारावे या दोन्ही टीमने उपस्थित राहायचं आहे. आणि बघा तिथे समोर जी जनरेटर व्हॅन आहे त्याच्या बाजूला आई गावदेवी खानावाला आहे. निलेश पाटील आणि दीपेश पाटील यांची खूप स्वादिष्ट जेवण आहे. तुम्हाला पाहिजे ते मिळेल तिथे. दाल मुंडे आहे, चिकन आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तर ज्यांना भूक लागली असेल तर आवर्जून तिथे जाऊन भेट द्या आणि पोट भरून खा स्वतःच्या पैशाने. एका षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 7 धावा. असं के लेजंड दिग्गज आमच्या सोबत आहेत. जेव्हा जेव्हा रायगडामध्ये येतो नेहमीच एक प्रेम म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा संदीपजी पाटील सरांचा असतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माहोल बनतो ज्यावेळी सगळ्या लेजंड्स एकत्रित येतात. आज या सगळ्या दिग्गजांमध्ये फसलोय. संदीप सर तो मात्र तितका एकटा मी. षटक संपल्या मैदानावरती. पहिल्या रनचा स्कोर कार्ड वरती 7. 4 ओव्हर्स बाकी आहेत. पहिल्या षटकासाठी तुम्ही बरोबर 4 मिनिटं वापरलीत. भूषण पाटील खेळतो नो डाऊट ॲट ऑल. डिसिप्लिन तुम्हाला तुर्भेकडे नाही तर मग कुठे पाहायला मिळणार. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही जा चर्चा क्रिकेटची झाली किंवा जगभर कुठेही जा वन ऑफ द सक्सेसफुल कॅप्टन
म्हणून जर तुम्ही कदाचित टेनिस बॉल क्रिकेटवरती गुगल्सला सगळ्या अपडेट्स आला ना तर दोन नावं तुमच्या समोर येतील. एक म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट जगताचा बाहुबली सुमित ढेकले आणि सेकंड तुमच्या समोर कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट. NPL जिंकली याच खेळाडूनं, कतार गाजवलं याच खेळाडूनं, सुप्रीमो गाजवलं याच खेळाडूनं. नवी मुंबईचा अभिमान अष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये भूषण पाडाल. अजित चव्हाणचं स्वागत मोठ्या फटक्यानं झालं. हाफ ट्रॅकर ज्या वेगानं टाकलाय पडल्यानंतर ऑफ ब्रेक आत आला आणि नटराज स्टाईल ऑन साइडला डिलायशियस वंडरफुल पूल बॉल सीमारेषा बाहेर एक खणखणीत षटकार येतोय. अजित चौहान अजून एक हल्ला बोल. पावर प्ले सुरू है. स्वैग से करेंगे आपका स्वागत. आधी षटकार तदनंतर मिड विकेटला आग लावत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतो मांडा ब्रँडेड 4. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. आतापर्यंत 17 धावा, 17 ऑन बोर्ड. युट्यूब वरती अनेक सारे प्रेक्षक आपल्यासोबत जॉईन आहेत. गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आणि डोंबिवलीच्या क्रिकेट मधील मिस्टर परफेक्ट तुषारदादा पाटील ते देखील मॅच एन्जॉय करतात. वन ऑफ द ब्युटिफुल प्ले फॉर डोंबिवली क्रिकेट. स्वागत आहे तुषारदादा आपलं. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून अनेक सारे आज चाहत आपल्यासोबत जॉईन झालात. सर्वांचे करू आपण वेलकम. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 न फ्लाय झाली आहे. धाव फलक या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 21. पहिल्या षटकात होत्या 7. काळ वेळ सगळं काही बदलतं म्हणून तर म्हटलं जातं किस्मत किस्मत की बात. आज धूप तो कल बरसात क्योंकि रात नहीं ख्वाब बदलता, मंजिल नहीं कारवा बदलता. जज्बा रख मेरा तो जीतने का. किस्मत बदले ना बदला लेकिन वक्त जरूर बदलता. 21 विदाउट लॉस. एक डेंजरस स्टेज सेट झालाय भूमी 11 मांडासाठी जो खतरनाक वाटू लागेल जर इथनं डावाला खिंडार नाही पडली तर. कुमार 11 तुर्भेला. बॉल तयार. लाईन चांगली आहे, फटका चांगला. ABD सूर्या या सगळ्या दिग्गजांची आठवण काही क्षणात यावी आणि फटका नजरेच्या कॅमेऱ्यात कैद केला जावा अशी बॅटिंग मैदानावरती करतोय. नाम तो सुना होगा, नौशाद ऑन फायर. DJ. What a shot, what a shot. Beautiful. जर या फटक्याचा खरंच तुम्हाला रिअल एक्सपिरियन्स आणि हे मॅजिक एन्जॉय करायचा ना तर एकदा युट्यूब वरती जाऊन काही सेकंद द्या फॉर्च्यून इव्हेंट सोबत आणि पाहत राहा वॉर रूम मध्ये कृष्णाचं मॅजिक, आमच्या कॅमेरा मॅकचं एक स्टँडर्ड वर्क आणि क्वालिटी शॉट्स. धाव फलक स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलंय 27. कुमार 11 तुर्भे ओरिजिनल इज बॅक. त्याची गरज आहे सध्या मैदानावरती. या ठिकाणी कदाचित नवी मुंबईमध्ये आता युट्यूब जर कृष्णादादा ऑन झाला असेल ना तर प्रत्येक जण म्हणेल ही ती कुमार 11 तुर्भे नाहीये जी आम्ही पाहत आलोय. मागच्या 4 बॉल मध्ये 20 खर्च झालात आणि ते तुर्भेला देखील सांगावं लागेल सरप्राईज सरप्राईज आवर ओरिजिनल स्टार इज बॅक बिकॉज कमबॅक इज बेटर दॅन ऑलवेज स्ट्रॉंगेस्ट सेटअप. या मॅच मध्ये तो डाव सावरणं कुमार 11 तुर्भेला गरजेचं. 6-4-4-6. तदनंतर विकेट की 4 इनफील्डच्या वरनं ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर अ पिश अँड पनिश. बॉल बाउंड्रीच्या बाहेर बँग ऑन दी टार्गेट. अजित चौहान 4 नंबर 3. क्या बॅटिंग होती एखाद्या ओडिया मॅचची हायलाइट्स जणू काही आज नौशादला फक्त टिटवाळ्याला 5 ओव्हर मध्ये दाखवायची अशी बॅटिंग मैदानावरती तो करतोय. आतापर्यंत आलेत मागच्या 5 बॉल मध्ये 24. अजूनही वेळ अजित कडे. एखादी विकेट कमबॅक होऊ शकतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेट
त्याच्या आवाक्याच्या बाहेर. या ओव्हर्स मध्ये फक्त 4 आणि 6 ह्या दोनच गोष्टी पाहायला मिळाल्यात. चौकार आले 4, रन्स बनले 16, षटकार आले 2, रन बनल्या 12. पहिल्या षटकात होत्या 7, या षटकात आल्या 28. धावफलकावरती धावा किती आहेत? 35 विदाउट लॉस. भूमी 11 मांडा. थँक्यू डीजे. तर मंडप डेकोरेटर्स ज्या कुठे असाल, निहाल कोपर, कोल्ही कोपरच्यात, आपण त्वरित संपर्क साधा. ऑर्गनायझर्सला गर्लफ्रेंडनं ब्लॉक केल्यानंतर तिची इन्स्टा आयडी शोधायला जितका वेळ नसेल लागला तितका वेळ तुम्हाला शोधायला लागला. सो आय रिक्वेस्ट यू, लवकर या. थोडंसं इमर्जन्सी काम आहे. मागचे 1 तास झाले ऑर्गनायझर्स तुमची वाट बघतात. तर रिक्वेस्ट निहाल, आपण थोडं लवकर यावं. यस संदीप सर. यस मंडपवाले, जरा स्टेजशी संपर्क साधा. षटक संभली है 2 रन्स स्कोर कार्ड वरती 35. हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ. कुमार 11 तुर्भे, जीतने की उम्मीद जिंदा रख. फटका प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग. चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित, त्यांना टाटा बाय बाय करत. बॉल 1 बाउंस इनटू द 4. तर कॅन्सल कॉल अंपायर्सकडे तो राईट्स. अंपायर्स चौकाराला देखील म्हणाला एलबीडब्ल्यू आउट आहे. कॉमेंटेटरचं काम आहे एलबीडब्ल्यू आउट आहे. 41 धावफलकावरती धावा, बिकॉज आधी ऑनफिल्ड अंपायर डिसिजन, त्यानंतर कॉमेंट्री. हे क्रिकेटचं बेसिक आहे. टप्पा पडल्यानंतर आता फिरलाय, बॅटची लागली आहे कडा, फिंगर अप. 41 धावेची भागीदारी या ठिकाणी ब्रेक होतीये. पहिलं षटक ज्या निलेशनं टाकलं, खर्च केल्या 7 सेकंड स्पेल मध्ये आला आणि डिंडाच्या चेहऱ्यावरची स्माइल अजूनही तशीच्या तशीच, कारण त्याला माहिती आहे पार्टनरशिप लाजवाब झाली आहे. कारण एका बाजूला नौशाद आणि डिंडानं 41 पहिल्या विकेटसाठी बनवलेत. ग्रेट बॅटिंग. लॉस ऑफ 1. 41 ला विकेट 1. नेक्स्ट मॅच टीम नवी मुंबई विभागात अजून एक संघ येतो धाराव आणि त्यांना फाईट करल, तो म्हणजेच वाकळण. आजच्या दिवसामध्ये क्वालिटी क्रिकेट दाखवलं वाकळण अंजूरनं. क्वालिफायर मॅच रंगली खरवईच्या मैदानावर. बॅटिंग केली जीतनं. धावफलक स्कोरकार्ड वरती थांबलं 41. न्यू बॅटर मैदानावरती आला नंबर 3 वरती. एक अनुभवी खेळाडू रवी परब, त्याला इन्व्हाइट केला. बॉल तयार. चांगली बॉलिंग करतोय निलेश. मागच्या ओव्हर मध्ये 28 खर्च झाल्यानंतर वापसी तर बनती आहे. 65, 60, 50 या 3 मधलं एक टोटल नक्कीच प्रत्येक टीम मैदानावरती पहिल्या डावामध्ये शोधेल की ते स्कोर कार्ड वरती लावलं जावं. कारण मागच्या मॅच मध्ये स्कोर सेट झाला होता वडवली ब कडनं 69 आणि किती बनवले होते चेस करताना 54, म्हणजे 50 ते 65 यामधलं एक टोटल तुम्हाला लावायचं. जे चांगल्या मैदानावरती का बॅटिंग करतो नौशाद. हा बॉल आज त्याला फुटबॉल सारखा दिसतोय. फोल्डिंग देखील तितकीच क्वालिटी झाली आणि 3 धावा या ठिकाणी वाचवलेत. एक चांगला फिल्डर देखील गेम टर्न करू शकतो, तेच मैदानावरती क्षेत्ररक्षक या ठिकाणी सांगतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जी या स्टेजला काहीसा दिलासा देऊन जाईल. कारण षटकातील आता अंतिम बॉल रिक्वायर रन रेट जे 18 वरती होतं ते 14 वरती आला. लाईन चांगली. अपील 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 नॉट आउट. एक सिंगल लेग बाईट्स आणि एका सिंगल नंतर षटक समधील 3 आणि स्कोर कार्ड वरती धावात
आफ्टर 3 ओव्हर 44 लॉस ऑफ 1 भूमी 11 मंडा कुमार 11 तुर्भेच्या विरुद्ध. ड्रिंक ब्रेक मैदानावरती होईल. मॅच समरी सध्या ऑन स्क्रीन तुमच्या समोर आहे. आपण जाऊया डीजे कडे आणि तोपर्यंत ऐकूया एक सुंदर संगीत. नितेश पाटलाने धुराही घेतली हे शिवाजी पाटील निहाळ ठाकूर करताना आयोजन चषकाचा. सपोर्ट नेहमी असतो महेश भाई पाटलाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 4 मिनिटं आणि 40 सेकंद त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हर नंबर 4 फिनिश करायचं. टीम कुमार 11 तुर्भे. एक सेकंद आज इम्पॉर्टंट आपल्यासाठी. 12 टीम्सला पण इन्व्हाइट केला. त्याच्यामध्ये अगदी आपल्याला आज 3 संघांना पुढे घेऊन जायचं. या पाहूयात आज ते 3 टीम्स कोणत्या. अनेक साऱ्या टीम्स या मैदानावरती उतरतील स्वप्न घेऊन. 4 संघांचे स्वप्न पूर्ण होईल. आणि मालिकावीरासाठी आपण पाहता टुर्नामेंट मध्ये 2 बाईक आहेत. ए बी पोल साठी एक आणि सी आणि डी पोल साठी एक. धावफलक आहे 44. इंडिव्हिज्युअल प्राइज कडे प्रत्येकाचं लक्ष असेल. प्रत्येकाचं लक्ष असेल आज टीम वर्क कडे. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. आज ते मैदानावरती पहिल्यांदा तुम्हाला दाखवावं लागेल. त्यानंतर वैयक्तिक प्राइज तुमच्या वाटायला येतं. सन्मेश फिरकीपटू सन्मेश त्याचा वापर केला. पहिल्याच बॉलवरती फटका. स्वागत. प्रत्येक गोलंदाजाचा धूम धडाक्यात झाला. सँडी पालकरचा इशारा देतो 4 आणि का क्वालिटी शॉट होता. शफल झाले. जागा बनवली. पाहिला समोर फिरकीपटू आणि टाकला बॉल रिटर्न क्रीजला. वाईट यॉर्कर कव्हर्सला उडवला अगदी सहजच. जिथे एक स्वीपर कव्हर होता एक लॉंग ऑफ होता तिथनं बॉल बाउंड्री लाईनच्या 12 एक्स्ट्रा कव्हर फाडतोय. 4 येतील 48 धावा. लेफ्ट आर्म बॉलर ओव्हर द विकेट आला अगेन्स्ट द अँगल. जर तुम्हाला बॅटर्सला बीट करायचं तुमचा बॉल मधल्या स्टिकला पिच व्हायला हवा. खरं तर तिथनं बॉललाच तुम्ही फिरवू शकता किंवा कदाचित तुम्ही मैदानावरती जास्त खोला टाकू शकता. बॅटर्स समोर जास्तीत जास्त वाईट यॉर्कर तिथनं तुमचा जो स्विंग आहे खरं तर त्याचा कोणताही त्रास बॅटरला मिळणार नाही. कारण ओव्हर पिच बॉल सर बॅट वरती येतो. हे मागच्या 2 बॉलवरती आपण पाहिलं. धावफलक 49. तेच भूषण सांगतोय एकतर थोडा पुढे किंवा एकतर थोडा मागे लेंथला खेचायचं. फोल्डिंग मध्ये चेंजेस केलं. आता बॅकवर्ड स्कोअर लेग सेट केला म्हणजे कदाचित इथनं आपण पाहूयात की लाईक बिफोर विकेट किंवा 38 सर्कलच्या आतमध्ये विकेट शोधण्याचा प्रयत्न भूषण पाटील करतोय. त्याच्या अगेन्स्ट 360 शॉट नौशादच्या बॅटमध्ये येईल का या सगळ्या गोष्टीकडे लक्ष लागलंय. 9 चेंडू बॅटिंग करतो नौशाद 32 या आकड्यावर. स्विच हिट आणि यही तो बंदा था बॉस. ज्या अनुषंगानं फील्ड सेटअप होता माहिती होतं डावा स्टिकला लेग स्टिकला पडल आणि तिथनं स्पीक केलंय आणि पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंटला. नौशाद ऑन फायर. तर याचबरोबर धाराव्याचे सन्माननीय चंद्रकांत म्हात्रे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आमचे नितेश पाटील यांचे मेवणे आहेत तर यावं आपण. चंद्रकांत म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धाराव्याचे आमचे सचिन नाईक आणि टीम इथे उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत आहे. बॉल तयार. बॅटच्या समोर हा चांगला याची गरज टीम तुर्भेला. धावफलकावरती धावा 53. एक मोठ्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल मैदानावरती सुरू आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना भूमी 11 मांडा 11 टॉप. 53ला 1 विकेट गेली आहे. 14.45 करंट रन रेट. प्रोजेक्टेड स्कोर 71 धावा तुम्हाला दाखवतं. स्विच हिट खेळायचं होतं यावेळी देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लगातारचे 2 डॉट बॉल. या ओव्हर्स मध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये आले धावा 9. फिनिश चांगलं झालं तर मॅच मध्ये बॅलन्स. टीम तुर्भे इथनं फिनिश बॅटर चांगलं करतोय तर जो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये दबाव बनलाय तो कंटिन्यू राहील. बॉल तयार. फुलटॉस होता. फ्रंट फुटला येऊन काढला बॉल. गॅप मोठा आणि चाललाय चेंडू सरळ. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो चौकार. 13 रन्स या ओव्हर नंबर 4 मध्ये आलं आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 57 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. या जवळ डीजे कडे ऐकूयात एक छोटस संगीत.
जीत का सिलसिला सुरू आहे. नो बॉल. ऍक्शन रिप्ला फनी असेल तुमच्यासाठी. स्टंपला हात लागला त्याच्यामुळे हा नो बॉल ऑलरेडी तिकडेच. त्यानंतर पुढचं पुढे आणि हा नो बॉल त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा रन आणि त्या सोबतीनं नेक्स्ट बॉल फ्री हिट. बॉलिंग ट्रॅक वरती आला भूषण पाटील. अंपायर जावेद फरीद सरांचा इशारा. फ्री हिट. ऑन स्ट्राइक बॅटिंग करतो त्या ठिकाणी रवी. बॉल तयार. फ्री हिटचा बॉल हा देखील नो आहे. आधीच्या स्टंपला हात लागला त्याच्यामुळे आणि आताचा बीमर टाकला त्याच्यामुळे आणि बीमर पण आणि बीमर वरती जले पण नमक पण. थर्डमॅनच्या बाहेर गेला बॉल लॉंग स्टॉपला. 1+4 मिळतील रन 5. फ्री हिट कंटिन्यू. पहिला बीमर आला. चर्चा होतीये त्या ठिकाणी अंपायर्सच्या दरम्यान. एक्झॅक्टली नक्की कशासाठी त्याचा देखील विचार केला जाईल आणि चर्चेचं मेन कारण मी तुम्हाला सांगतो. जरी सेकंड बीमर यानंतर आला तर पहिला बॉडी लाईन कदाचित बॅटर्सला दुखापतग्रस्त करण्याच्या हेतून टाकला होता का ही सगळी चर्चा होतं. कारण क्रिकेटचे नियम अलीकडच्या काळात भरपूर बदलतात. जरी तुम्ही 2 बीमर टाकले तरी बॉलर्स कंटिन्यू बॉलिंग करू शकतो. फक्त ते बीमर जर अंपायर्सला वाटले की ते कुठेही बॅटर्सला त्रासदायक नव्हते तर आणि अंपायर्सला वाटलं की ते बॅटर्सला त्रास देणार होतं तर तुमचं ओव्हर्स तिकडे अंपायर्स बॅन करू शकतात. तुम्हाला स्टॉप करावा लागेल तिकडे गेमला. मागचा नो बॉल. त्यानंतर 4 धावफलक स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलंय 67. 69 आजच्या दिवसातील उच्चांक होता. चेंज द गेम वडवली ब क्रिकेट संघाचा. इथे लाईन चांगली आहे. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफ वरनं रोनित. एका सेक्शन मध्ये उचलतो रोनित आणि डायरेक्ट हिटचा कॉल. नॉन स्ट्रायकर एंडचे बॅटर्स अगदी सेफली 2 कंप्लीट करतात. अजून 2 धावफलक पुढे जातात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 69. 7 बॉल वरती वैयक्तिक 12. बॅटिंग रवी परब करतात. यॉर्करनं केला पलटवार. बॉल जायला ठिकाणी अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये भूषण कमबॅक करण्याची प्रयत्न जरूर करतोय. आधीचा नो बॉल. त्यानंतर नो +4. त्यानंतर 4. त्यानंतर 2. त्यानंतर 1. आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये आपण पाहताय खर्च झाला धावा त्या म्हणजे 13. बॉल तयार. फटका समोर लॉफ्ट करायचा होता. प्रॉपर टायमिंग एलिव्हेशन नाही झालं आणि रोनितनं केला चमत्कार मॅजिक आणि इथे मिळेल विकेटची आशा आणि अगदी थोडासा दिलासा. 70 वरती 2 अर्धशतकाची स्वप्न चालली होती. 14 बॉल मध्ये 40 बॅटिंग करत होता. 2 षटकार 6 चौकार 285.7 चा स्ट्राइक रेट होता आणि विकेट जाती. नौशादची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या तर नक्की बनतात डगआउट मध्ये नौशादसाठी. नक्की मिळतील. सेकंडचा कॉल आणि 2 कंप्लीट देखील. या 2 धावेच्या मदतीने अजून एक दबाव बनल कारण जे कमबॅक तुम्ही करता शेवटच्या बॉल्स वरती ज्या तुम्ही रन्स खर्च कराल तुम्हाला लास्ट 3 बॉल वरती त्याच रन टेन्शन देणार आहेत. धावफलकावरती आहे 72. 72 आणि पहिल्या डावातील अंतिम बॉल मैदानावरती बाकी आहे. भूषण पाडल. इथे फटका चांगला. एलिव्हेशन मिळालाय का. लॉंग ऑन जज करतोय त्याच्या अवाक्याच्या बाहेर. नमितला टाटा बाय बाय करत फिनिश षटकाराने केलंय आणि पहिला डाव मैदानावरती संपलाय. रन्स स्कोर कार्ड वरती 78. सुना समंदर को आज बड़ा गुमाना उधर ले चलो कश्ती. जहाँ भूमि 11 मंडा के बाद भूषण पाटील नाम का तूफान आना विश्व मैदान के अंदर बाकी आहे. कदाचित पहिलं स्पर्धेचं अर्धशतक आज नवी मुंबईच्या कोहिनूरच्या बॅट मधून येईल का कारण ते गरजेचं देखील आहे. कारण टार्गेट 30 बॉल 79 धावेचं. टीम कुमार 11 तुर्भे समोर
पुढच्या मॅचचा टॉस एका बाजूला दाराव तर दुसऱ्या बाजूला जीजी स्पोर्ट्स वाकळण. रायव्हलरी इज बॅक. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा मित्रांनो. धरणा गावाच्या मानाची सन्मानाची दोस्ती दुनियेतनं तयार झालेली क्रिकेटच्या पटलावरती एक नामवर्थ स्पर्धा गावदेवी चषक धरणा. इट्स ओव्हर टू टॉस टाइम. आणि त्या ठिकाणी उपस्थित असतील रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत समालोचक आदरणीय संदीपजी पाटील सर. धन्यवाद. हॅलो. तर आजच्या रात्रीतील हा चौथा सामना असेल वाकलन विरुद्धात दाराबे. तर वाकलन संघाचा संगणक यायचा आपण. दाराबे टीमचे कॅप्टन इथे आहेत. हा या ओमकार तुम्ही. चला लगेच या वाकलन टीम कॅप्टन. चला अजित, केतन, मोतीराम कोणी असेल या लगेच आपण. नक्कीच हा मैदान थोडासा क्लिअर करण्यासाठी खड्डे खलगे भरण्यासाठी नक्कीच ज्या JCBचा वापर आम्हाला इथे पाहायला मिळाला तर धीरज पाटील यांचं योगदान होतं. त्यांच्या माध्यमातून JCB आम्हाला इथे थोडीशी हेल्प म्हणून उपलब्ध करून दिली होती. तर धीरज पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस इथे करायचा आहे. तर वाकलन टीम कॅप्टन चला लगेच या. आलेत का? ताराव टीमचे कॅप्टन आहेत तिथे. थोडासा विलंब आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. हा तर बरेच प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. आमचे मुरबीचे अरुण पाटील, मिथुन पाटील आणि मंगेश पाटील देखील इथे आलेत. त्यांचं देखील स्वागत आहे. वेलकम अरुण, मंगेश, मिथुन. नाही आहेत का वाकलनवाले? यस. तर चला गेम आपण स्टार्ट करूया. तर लवकरात लवकर वाकलन संघाला विनंती आहे की आपण आपली उपस्थिती दाखवा टॉस साठी. तोपर्यंत आपण बोलूया मॅच कडे. सामना इथे सुरू आहे. एका बाजूला भूमी 11 मांडा आणि दुसऱ्या बाजूला कुमार 11 तुर्बे. एक बिग फाईट आहे. पाहूया कोणत्या पद्धतीने हा सामना होत आहे. तर ऐकूया पुढचा आवाज. दीपक पाटील सर पलसपे. हॅलो. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. दुसऱ्या सत्राला मात्र प्रारंभ होतोय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित गावदेवी चषक 2024. तर याचबरोबर स्वरा स्पोर्टचे मालक, एक आदर्श व्यक्तिमत्व कलंबोलीचे आमचे सुजित शेट म्हात्रे इथे आलेले आहेत. तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. त्याचबरोबर पापडीच्या पाड्याचे आमचे विलास शेट घरत हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. चिंटूचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नमित पाटील आणि भूषण पाटील अशी सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. कुमार 11 तुर्भे. मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं चेंज द गेम वडवली ब संघाने 70चं टार्गेट ठेवलं होतं. या मॅच मध्ये 79 धाबांचं टार्गेट आहे. चांगला चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप पकडल्यानंतर मात्र हलकासा कटोत बाहेरच्या बाजूला निघून चेंडू चाललाय तो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात केली ती गोलंदाजी मधून चिंटूनं. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि खास करून पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये धाबा कोठाव्या लागतील त्या तुर्भे टीमला. नवी मुंबई मधील एक प्रतियश संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. समोर मारला यावेळेस मात्र मिड ऑफ म्हणून लॉंग ऑफ कडे जात असताना थोडीशी मिसफिल त्या ठिकाणी
आणि बॉल मात्र चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता धावसंख्येचा श्री गणेशा कुमार 11 तुर्बे टीम साठी नमित पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. पाहू शकता कशा पद्धतीने अगदी एक टप्प्यावर, परंतु थोडासा बॉल फ्लाय झाला होता आणि पकडताच आला नाहीये लॉंग ऑफ फिल्डरला. 4 धावा मात्र मिळाल्या. खातं उघडलं जाते. समोर यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. पाडिश लॉंगॉनच्या वरतून खेचलाय. नमित पाटीलच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार. सपने में मिलती है पकोड़ी मेरी सपने में मिलती है. यस. तर सचिन निर्णय सांगा फक्त. क्षेत्ररक्षण. स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा तर खूप छान आहे, कारण की आयोजन तर खूप छानच आहे. कारण की इथे या साईडला आलो तर स्पर्धेचं एकदम जे बोलतात ना प्रॉपर तसंच म्हणजे IPL फॉर्मॅट कसा असतो तसंच फॉर्मॅट वाटतोय. यस, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. तर वाकलन टीम तुम्हाला देखील शुभेच्छा. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. बोलूया आपण कॉमेंट बॉक्स. दीपक पाटील सर. मागचा चेंडू आपण पाहूया. थोडस बाहेर होता ऑस्टमच्या आणि काय दर्जेदार लॉफ्टेड ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची फटकेबाजी मात्र करत असताना नमित पाटीलनं सुरुवातीपासूनच आक्रमक रूप धारण केले आणि धावसंख्या मात्र पोहोचवली ती आतापर्यंत 16 या आकड्यावर. 16 ऑन अ बोर्ड. चिंटूचा हा बॉल मिड ऑन कडे घेऊन काढलाय अगदी समोर. रन मिळणार नाहीये त्या ठिकाणी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 79 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुमार 11 तुर्बे टीम बिनबाद 16 धावा 24 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. रात्रीची स्पर्धा आहे आणि सगळ्याच खेळाडूंना संघांना सुद्धा विनंती असेल की सहकार्य करा. वेळेमध्ये सुद्धा स्पर्धा आपल्याला संपन्न करायची आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होते भूमी 11 मांडा टीम कडून. फैम जगन्नाथ पाटील त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर रायगड मध्ये बऱ्याच वेळेला भूमी 11 या नावानं मात्र संघ सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये पाहिले जे जगन्नाथ पाटील यांनी पुरस्कृत केले होते. अनेक संघांना यश सुद्धा प्राप्त झाले. किंजल ट्रॉफी मध्ये आपण संघ पाहिले. त्याचप्रमाणे तदनंतर राजीव गांधीवर नुकतीच जी स्पर्धा संपन्न झाली होती रचित पाटील यांची सुगे जितेंद्र पाटील चषकामध्ये, तिथे सुद्धा चांगला संघ पाहायला मिळाला. तर ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 16 जानेवारी ते 22 जानेवारी मध्ये खूप मोठी स्पर्धा याच भागामध्ये किरवली येथे होणार आहे. त्या स्पर्धेचे आयोजक प्रशांत पाटील, मयूर पाटील, तेजू आणि सर्व ती टीम इथे उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत आहे. 16 ते 22 मध्ये खूप मोठी स्पर्धा आहे. किरवली नाईट. मोठ्या लॉट्स मध्ये काही एका टीम बाकी आहे. तर वेळ जास्त घेऊ नका आपण. चला स्पीडअप करत राहा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर फहीम तयार. भूषणसाठी पूलचा फटका ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार.
कारण एवढं थांबून जमणार नाहीये बॉल साठी. चला मॅच बॉल येतोय. खातं उघडलंय, थोडंसं शॉट ऑफ गुड लेंथ होता. पहा बॅकफुटला जाऊन कमालीचा स्ट्रॉंग सोन आहे. पूलचे फटके मात्र खेळायला नेहमीच आवडतात. दी कोहिनूर ऑफ नवी मुंबई मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटीलच्या बॅटमधून मात्र षटकारानं आक्रमक सुरुवात झाली. धावसंख्या झाली ती आतापर्यंत तुर्भे संघाची 22 या आकड्यावर. 22 ऑन अ बोट. फहीम पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड विकेटना पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्षेत्र निवडलंय. स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलंय या बॉलला. भूषण पाटीलच्या बॅटमधून येतोय गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. असताना षटकाराचा पाहू शकता आपल्या ऑन स्क्रीन. 28 धावा धावफलकावर आतापर्यंत. इथे मित्र म्हणेन फहीमनं 2 वेळा मित्र गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकले होते आणि बॅकफुटला जाऊन आजकाल फलंदाज नेहमीच क्रीजच्या खोलीचा वापर करतात आणि पूल करणं मात्र सहज आणि सोपं होतं फलंदाजांना. थोडीशी लाईन चेंज करावी लागेल. थोडासा वेगळ्या विचारानं मात्र इथे फहीमला गोलंदाजी करावी लागेल. राऊंड स्टंप्स यावेळेस मात्र पहा शफल क्रॉस होणार फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं भूषण पाटीलचा झंझावाती इनिंगला मात्र सुरुवात झाले. 2 षटकारानंतर मात्र चौकार. पाटील टेनपेल स्पर्धा जिंकून देणारा एक यशस्वी संघनायक म्हणून त्याची ख्याती आहे. यश बिशा लायन्स संघाकडून मात्र खेळत असताना आपल्या टीमला मात्र टेनपेल स्पर्धेचं विजेतेपद दिलं होतं या खेळाडूनं. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. 3 मोठ्या फटक्यानंतर आपण पाहिलं. त्यानंतर बॅटला स्पर्श झाल्यानंतर बॉल जाऊन पॅडवर आदळला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडू. थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल गोलंदाज फहीमनं, कारण पहिल्या 3 बॉलवर तब्बल 16 धावा खर्च झाल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 16. 32 वर जाऊन पोहोचलाय तो तुर्भे संघ. राईट आर्म राऊंड स्टंप्स ना गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा. पहा इथून मात्र चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा खोलबट टप्प्याचा हा बॉल प्रॉपर पिक करता आला नाहीये. इथे मात्र शॉर्ट मिड विकेट कडे सिंगल आणि ऐकेरी धावे. 9 धाव संख्येमध्ये बदल. 33 धावा धाव फलकावर. मोठी स्पर्धा आपण पाहत आहे. आजच या स्पर्धेला मात्र प्रारंभ झालाय. 5 दिवस तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल आजपासून आणि नक्कीच या संपूर्ण विभागामधली एक नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा नेहमीच गवगवा, नेहमीच नामोल्लेख आपण अनेक माध्यमांमधून ऐकला असेल. ती कावदेवी चषक धरण्याची स्पर्धा. नमित यावेळेस मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट केलाय. तो अगदी कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू एक टप्पा पडल्यानंतर जाईल सीमा पार. नमित पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. चला बिलकुल अलाउड नाही आजच्या रात्रीमध्ये टीम मीटिंग्स. रात्रीची स्पर्धा आहे आणि 5 ओव्हरचे मॅचेस आहेत. मोठा खरं तर शेड्यूल आहे आजच्या रात्रीचा. एक मोठा टास्क आहे आयोजकांना तो कंप्लीट करायचा आहे. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. टार्गेट मोठा आहे परंतु ज्या पद्धतीने मात्र सुरुवात केली आहे टीट फॉर टॅट जशास तसं चोख प्रत्युत्तर मात्र देण्यात आले ते कुमार 11 तुर्भे टीम कडून. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. त्यामुळे वेळीच रोखलं नाही सलामीवीरांना तर मात्र इथे कठीण होऊ शकेल मॅच भूमी 11 मांडा टीम साठी.
तर याचबरोबर ज्यांचं इथे आता आगमन होत आहे ते रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हेमराजे म्हात्रे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश सचिव युवक काँग्रेस कमिटी विश्वजित जनार्दन शेठ पाटील, त्याचबरोबर अध्यक्ष नवीन पनवेल युवक काँग्रेस कमिटी सन्माननीय मर्फी म्हसकर साहेब, आणि त्याचबरोबर पालेश्वरी पालेबुद्रुक टीमचे कॅप्टन मनोज म्हात्रे, या चारही मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर पापडीच्या पाड्याचे आमचे विलास शेठ घरत इथे आलेले आहेत. तसेच बालाराम मडवी आणि अंकुश पाटील हे इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आणि धारावीचे चंद्रकांत म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. व्यास दीपक. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय, पंचांचा एक अतिरिक्त रन. सतरा चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये आणि 40 धावांची गरज आहे. सलामीवीरांना रोखावं लागेल. भूमी 11 मांडा टीमला हे मॅच जिंकायचे असेल तर चांगलं टार्गेट सेटअप करण्यात आले या मॅच मध्ये. यावेळेचा हा चेंडू इथे थोडासा लेग कट करण्याचा प्रयत्न, परंतु फसलाय. बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. विकेटचं झालंय पतन. गरज होती ब्रेक थ्रूची आणि ते मात्र मिळवून दिलाय. चिंटूनं मात्र पहिला गडी गारद केलाय. बॅटर नमित पाटील मैदानाच्या बाहेर. सौरभ पाटील दहीसर एक उत्कृष्ट समालोचक, त्याचप्रमाणे मनोजजी पाटील, नितेशजी पाटील, संजयजी पाटील सगळ्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्या सगळ्यांचं शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. 16 बॉल शिल्लक आहेत मॅच मध्ये. 40 धावा करायच्या आहेत. अजूनही कुमार 11 तुर्भे टीम सलामीवीर नमित पाटीलला गमावतोय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या स्थानावर रवी म्हात्रे. दोनही अनुभवी असे फलंदाज आहेत. वेल एक्सपिरियन्स आहे दोनही फलंदाजांना. या सिच्युएशन मधून आजपर्यंत असंख्य स्पर्धांमधून असंख्य सामन्यांमधून या दोघांनी वाट काढले आणि अनेक वेळेला मात्र सामने जिंकून दिलेत. त्यामुळे इथून मात्र भूषण आणि रवी ही सगळ्यात अनुभवी अशी जोडी तुर्भे संघाला मात्र कशा पद्धतीने विजय साकारून देत आहे याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचे लक्ष लागले. परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक चिंटूचं थोडंसं महागडं पडलं होतं, परंतु चांगलं कमबॅक केलंय मांडा टीमनं. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ होता. यावेळेस मात्र फुलचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार. या 4 धाबांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 44 या आकड्यावर. 44 79 धावा करायच्या त्या मॅच मध्ये हे टार्गेट सेट करण्यात आलंय ते भूमी 11 मांडा टीम कडून. त्यामुळे आता 14 चेंडू आणि 35 धावा. 35 नीडेड, रिमेनिंग 14 असं समीकरण. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर हे थोडंसं आटोक्यामध्ये आव्हान येऊ शकेल पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये. चिंटूवर पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय. भूषण पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार पुल. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला. या 6 धावांच्या बरोबरीनं आता मात्र थोडंसं लक्ष आटोक्यामध्ये येत असताना आणि आज जे फटके आपण पाहिले असतील भूषण पाटीलच्या बॅट मधून पुलचे फटके, स्ट्रॉंग झोन आहे त्याचा सुद्धा बराच वेळेला हे फटके सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे गोलंदाजांना मात्र लाईन कशी टाकायची हे धडे थोडेसे घ्यावे लागतील. थोडंसं भीतर म्हणेन डोकेलिटीने मात्र जावं लागणार आहे. कारण भूषण पाटील
अतिशय विस्फोटक बनतोय आता. यावेळेस मात्र चांगला फटका, कव्हर ड्राइव्ह, लॉफ्टेड, व्हाट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक फ्रॉम भूषण पाटील. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलं या बॉलला 6 धावांकरता नेत्रदीपक षटकार. आपल्या टीव्ही स्क्रीनवर युट्यूबवर आपण पाहू शकता सुंदर असं गोलाकार हे मैदान. गावदेवी चषक 2024 दर्जेदार आयोजन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धरणा गावाची स्पर्धा खऱ्या अर्थानं आज पहिल्याच रात्री मोठ्या संख्येनं मात्र प्रेक्षकांची उदंड उपस्थिती या क्रीडांगणावर. सगळ्या क्रीडा रसिकांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तेवढेच प्रेक्षक ऑनलाईन सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. खूप सुंदर वर्क राजेंद्र दादा मात्रे कुटारी आणि त्यांची संपूर्ण टीम, कृष्णा मात्रे आणि संपूर्ण टीम, कॅमेरामन्स, सगळ्यांचं मेहनत आणि नक्कीच तुमच्यापर्यंत प्रत्येक क्षण पोहोचवण्याचा प्रयत्न मात्र ही स्पर्धा जरूर करेल. त्यामुळे स्टे ट्यून, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण बऱ्याचशा मोठ्या इव्हेंट्स मात्र फॉर्च्यून इव्हेंट सातत्यानं कव्हर करत असतात. अनेक मोठ्या स्पर्धा पाईपलाईन मध्ये आहेत त्यांच्या आणि त्याचमुळे प्रत्येक स्पर्धेचे अपडेट्स मात्र तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात त्या सगळ्यांना विनंती आहे, सबस्क्राईब करा हे चॅनल. आडवा पॅटर्न ऑन साइडला तडाखा, स्क्वेअर लेगच्या वरतून यावेळेस मात्र रवी मात्रेच्या पॅटमधून येतोय षटकार. पहिल्यांदा 2 मारले ते भूषण आणि आता मात्र रवी सुद्धा आक्रमक झालेत. चांगला बॉल होता यावेळेस मात्र पहा अगदी बीट करत गेला रवी मात्रे यांना. डॉट बॉल 62 धावा आतापर्यंत धावफलकावर. त्यामुळं 79 धावाच्या करायच्या, 17 धावा दूर आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 बॉल 17 रन्स. आणखीन एक लेकटर पाहायला मिळतोय. समोरून मात्र फिरवलाय रवी मात्रे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र करतात, परंतु त्याच वेळेला मात्र हा चेंडू अशोक यांचा पहा हलकासा कट होत बाहेरच्या बाजूला निघतो आणि त्याच्यामध्ये मात्र अपयश येताना फलंदाजांना. स्लोवर वन होता, बॅकफुटला जाऊन पूल केला. यावेळेस मात्र बाडी स्ट्रॉंग ऑन कडे चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. 2-3 चांगले चेंडू टाकले. लगेचच या मॅच मध्ये सुद्धा पुनरागमन करण्याच्या तयारीमध्ये भूमी 11 मांडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु अजूनही पाहायला गेलं तर मांडा संघाच्या विजयामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कोण असेल तो भूषण पाटील, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर मजबूत धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. त्याच्या बॅट मधून आपण पाहिले असेल तर 4 षटकार, 2 चौकार निघालेत आणि संपूर्णपणे 79 धावांच्या टार्गेटला जर पूर्ण कोण करू शकेल तर इथून मात्र भूषण पाटील. आणि त्याची विकेट जर या क्षणाला मिळाली तर मांडा संघ परतेल मॅच मध्ये. ऑन साइडला कडा प्रहार पाहायला मिळतोय. बेधुंद करणारा फटका, आकाशाला गबसणी घालणारा बुलंदी षटकार.
थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता. या षटकारांना आता मात्र पाहायला गेलं तर थोडीशी दहशत निर्माण झाली असेल अशोकच्या मनामध्ये. 10 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये मात्र कोसळलाय. 40 धावा तब्बल त्याच्या बॅट मधून आतापर्यंत निघाल्यात. सुपर नॉक. इथे पहा अगदी सॉफ्ट अँड ढकलले बॉलला मिडॉन कडे सिंगल. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट कसं खेळलं जातं याचं उदाहरण पहा. मोठ्या प्लेयर्स कडून तुम्हाला नक्कीच बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. इथे एखादा मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी नाही गेला, तो सिंगल घेऊन आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. आपल्या क्षमतेवर मात्र विश्वास ठेवला, कारण त्याला माहिती आहे पुढे 6 बॉल अजूनही आहेत. मला मॅच जिंकवायची आहे, लवकर जिंकवायची नाहीये. मॅचचा रिझल्ट फक्त माझ्या बाजूने आला पाहिजे. 6 चेंडू आणि 9 धावा. हॅलो. तर बघा आमचे नितेश पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांचे मेवणे इथे आलेले आहेत, कारण धारावा संघ खेळतोय. तर धाराव्याचे चंद्रकांत म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. स्वागत आहे आपलं. आणि वाकलनचे पुरस्कर्ते जाक तरे इथे आलेले आहेत. तर जाक यांना विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत आहे. 9 धावांची गरज आहे शेवटच्या षटकामध्ये. कोणता गोलंदाज असेल जो भूमी 11 मांडा टीम साठी मात्र या धावसंख्येचं यशस्वी संरक्षण करेल. काय बॅटिंग केली होती पहिल्या इनिंग मध्ये. आपण पाहिलं तर नौशादच्या बॅट मधून ज्या धावा निघाल्या होत्या 40, त्या 40 धाव्याला मात्र जशास तसं प्रत्युत्तर दिलंय ते भूषण पाटीलच्या या इनिंगनं. कमाल बॅटिंग पाहायला मिळाले. त्यामुळे नौशाद अन्सारीची मात्र इनिंग झाकोळून गेले या मॅच मध्ये आपण पाहिली असेल तर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. मोठं टार्गेट आता मात्र पाठलाग करण्याच्या तयारीमध्ये कुमार 11 तुर्भे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 9 धावा दूर आहे. भूषण पाटील मैदानामध्ये. रवी मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 5वा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर मात्र येत आहेत. जगन नाना गोलंदाजी मार्कवर मोठा अनुभव आहे. यावेळेस मात्र जगन नानांचा बॉल इथे मात्र कदाचित मिस टायमिंग झालाय. ओ झेल सुटलाय. हा झेल नाही तर कदाचित तिथून मात्र मॅच जाते की काय. पहा जगन नाना यांचा अनुभव मात्र कामास आला होता. भूषण पाटील यांचा पहिला स्ट्रोक मिस टायमिंग झाला होता. त्याचा चेहराच सांगत होता की इथे मात्र पाहायला गेलं तर माझा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकानं मात्र चुकी केली. नौशाद ज्याच्या बॅट मधून एवढ्या धावा आल्या होत्या त्याचं जजमेंट मात्र चुकलंय. हे जजमेंट नाही तर इथून कदाचित जर पराभव पत्करावा लागला मांडा टीमला तर मात्र हा झेल मात्र जाईपर्यंत मांडापर्यंत आठवत राहील. त्या झेलची चर्चा संपूर्ण गाडीमध्ये होत राहील. परंतु पाहूया इथून मात्र येणारे 5 चेंडू आणि अद्यापही 8 धाबांची आवश्यकता. जगन मामा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. इथून मात्र 5 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. नाना तयार. फुल टॉस बॉल समोर खेचलाय. पाहूया अगदी समोर लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने आलाय आणि झेल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना फलंदाज होईल बाद. फहीम न त्या ठिकाणी झेल टिपलाय. मॅच मध्ये ट्विस्ट कल्लाटणी देत असताना जगन नाना स्वतः धावून आले त्या संघासाठी आणि पहिल्या 2 बॉलवर 2 संधी मात्र उपलब्ध करून दिल्या होत्या. पहिली संधी हुकली. भूषण पाटीलला जीवनदान, परंतु रवी मात्र 8 धाबा काढून बाद होतात आणि मॅच मध्ये थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो भूमी 11 मांडा टीम कडून. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 धाबांची आवश्यकता. रंगतदार सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आजच्या रात्रीमध्ये. गावदेवी चषक 2024 आज पहिलीच रात्र आणि धरण्याच्या या स्पर्धेमध्ये मात्र कमाल टफ फाईट पाहायला मिळेल या दोनही टीम्स मध्ये. एका बाजूला कुमार 11 तुर्भे, दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा. परंतु मॅच थोडीशी फिरवले मांडा टीमनं जगन नाना यांच्या गोलंदाजीनं. 4 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे, परंतु भूषण पाटील नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे आणि मॅच जिंकवायची असेल तर त्याला सुद्धा स्ट्राईकवर येणं. परंतु तेवढाच ताकदवान फलंदाज रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावर. राऊंड स्टंप्सनं हा बॉल चांगला फटका. हेलिकॉप्टर लँड झालाय. अगदी गोलंदाज नाना यांच्या डोक्यावरून ठोकलाय
रोनित पाटीलला षटकार. दोन धाबा दूर आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अवघ्या 2 धाबांची आवश्यकता. एका षटकारानं मात्र हा सामना पालटलाय. जगन्नाथ पाटील पुन्हा एकदा सज्ज. रोनी त्यावेळेस मात्र पहा कव्हर्सला घेऊन काढला. हा फटका स्मार्ट क्रिकेट इथे आता मधून निसटलाय. त्या ठिकाणी रनआउटची शिकार मात्र होईल. एक धाव तर पूर्ण झाले. पहा लॉफ्ट केलं तो बॉलला, परंतु समोर फिल्डर. पहा कशा पद्धतीनं पुन्हा एकदा नौशादला आज काय झालंय कळायला मार्ग नाहीये. एवढा चांगला खेळलाय पहिल्या इनिंग मध्ये, परंतु 2-2 कॅचेस मात्र त्याच्याकडून ड्रॉप झाल्यात. नाना पहा नाराज आहे, त्याचा चेहरा सांगून जातोय. माझ्याच गोलंदाजीवर 2 कॅचेस. इथे मात्र अगदी निर्णायक क्षणाला ही एक धाव आले आणि त्याच कारणामुळे, कारण इथे एक धाव वाचली असती, नवीन बॅटर स्ट्राईकला आला असता. इथे स्ट्राईक चेंज झाले आणि 30 धोक्याची घंटा आहे भूमी 11 मांडा टीम साठी. कारण फक्त एका धाब्याची गरज आहे. नाना यांना 2ही चेंडू निर्धाव काढावे लागतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथून मात्र एक धाव काढावीच लागेल. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर मांडा जिंकेल, त्यामुळे भूषण पाटील यांना ही सिंगल काढावीच लागेल. शेवटचे 2 चेंडू एका धाब्याची गरज आहे. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला येत आहेत राज, परंतु ही एक धाव मात्र भूषण पाटील यांना काढावी लागेल. पाहूया इथे मात्र ही धाव होईल का. बॉल तर स्क्वेअर लेगला झेल टिपलाय. जल्लोष पाहायला मिळतोय. सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर जगन्नाथ पाटील यांनी मॅच फिरवले. कमालीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये फक्त 9 धाबा राहिल्या होत्या 79 मधल्या, आणि त्या धाबा मात्र डिफेंड करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. सुपर बॉलिंग फ्रॉम नाना. भूषण पाटीलचा खेळ संपलाय. शेवटचा 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. लास्ट बॉल थ्रिल. चित्त थरारक लढत. 13 बॉल मध्ये 42 ठोकल्या भूषण पाटीलनं. 5 षटकार 2 चौकार. संघाला विजय मिळून दिला नाही आतापर्यंत. रन घेताना स्ट्राइक रोटेट करताना तुम्हाला 2ही एंडनं 2ही फलंदाजांना धावावं लागेल, तरच ही रन कंप्लीट असणार आहे. दोघांना एकाच वेळी स्ट्राइक सोडावी लागेल. जर बॉल डॉट गेला तर कठीण होईल. इथून मात्र पाहूया एक चेंडू एका धावेची गरज आहे. चित्त थरारक लढत मात्र तुम्हाला पाहायला मिळते. गावदेवी चषक धरणा या स्पर्धेमध्ये मात्र श्वास रोखून धरणारा हा क्षण मात्र आलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. शेवटच्या बॉल साठी 1 बॉल 1. हा फटका तर आलाय आणि बॉल लॉंग ऑन पार. 4. सामना जिंकलाय शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत. एक चित्त थरारक सामना मात्र जिंकवलाय. कुमार 11 तुर्बे टीम 79 धावांचा यशस्वी पाठलाग मात्र करण्यात आलाय. अभिनंदन टीम तुर्बे.
11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट कुमार 11 तुर्बे. काय सामना झाला. 79 धावा इथे चेस पाहायला मिळाले, परंतु 6 आणि 9चं समीकरण असताना 1 आणि 1 धावेची गरज भासली होती, पण शेवटच्या मोमेंटला ती धाव आली आहे. तर सुंदर असं षटक जगन नाना यांनी फेकलं. तर भूमी 11 मांडा टीमचे संगणक आणि मांडाचे एक आदर्श व्यक्तिमत्व नानांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. तर आपण सत्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. यस, मी विनंती करेन म्हणजे शिवाजी पाटील, नितेश पाटील, यस यस धन्यवाद जगन्नाना. यस, तर आपण हा 21 ग्रुपचे सन्माननीय अविनाश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. अविनाश म्हात्रे, तर स्वागत आहे अविनाश दादा. तर आपण सत्कार तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. ते बघ कोण आहे? भूषण पाटील, नो डाऊट. 13 चेंडूंमध्ये 42 धावांची खेळी साकारली. भूषण या. तर मी पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन. रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमराजजी म्हात्रे, त्याचबरोबर विश्वजित पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव युवक काँग्रेस आणि अध्यक्ष नवीन पनवेल युवक काँग्रेस मरपी मस्कर, या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की भूषण पाटील याला आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. कारण सोपं नव्हतं. 79 5 षटकांमध्ये बनवायच्या होत्या आणि नक्कीच मगाशी सांगितलं होतं, दीपकने सांगितलं, ओमकारने सांगितलं, थोडीशी चर्चा आपण नक्कीच करूया भूषणशी, कारण खूप मोठा टार्गेट चेस झालाय. भूषण 79चा टार्गेट होता आणि समोर मांडा टीम होती, कारण गोलंदाजी देखील तेवढी तिखट नक्कीच त्या संघाचे पाहिले आपण. तर काय सांगशील एकंदर त्या इनिंग बद्दल? नक्कीच क्रेडिट त्यांना जाईल. चांगली बॅटिंग केली पहिले, म्हणजे सर्वच प्लेयरनी चांगलं क्रिकेट खेळलं. मात्र आज थोडंसं मला वाटतं आमचं नशीब आमच्यासोबत होतं म्हणून आम्ही जिंकलो लास्ट मिनिटवर 1 बॉल 1 रनची. आणि नक्कीच हा ग्राउंड माझ्यासाठी लकी आहे. मी गेल्या वेळी RKTKची टुर्नामेंट इथे खेळलो होतो, सिरीज होतो, आणि त्यानंतर आता आलो आहे, म्हणजे बरेच वर्षानंतर मी या ग्राउंडवर पुन्हा एकदा आलो आहे. आणि जशी मी त्यावेळी इनिंग सोडली होती त्या इनिंगलाच पुन्हा एकदा त्याच इनिंगनी सुरुवात केली अशी वाटते. सो ऑर्गनायझेशन खूप चांगलं आहे. धन्यवाद करेन मी ऑर्गनायझरला की आम्हाला इथे आमंत्रित केलं या लॉटमध्ये खेळण्यासाठी. सो थँक्यू सो मच